ANS न्यूज। महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी राजा बहुत संघाला आपल्याला विनंती करतो की या महोत्सवाला शासनाची जर जोड मिळाली तर निश्चितपणे हा महोत्सव आपल्याला फार मोठा उपयोग देता येईल। महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्याचा फार फायदा करता येतील, परंतु या ठिकाणी शासनाची तेवढी साथ नसल्यामुळे आपल्याला कार्यकर्ता अडचण निर्माण होते। परंतु आपण या ठिकाणी जर एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजे शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून आज या ठिकाणी सांगली जिल्हा विकास संघ यांच्या वतीने होणारा एक दशक पूर्ण झालेला आहे। दुसऱ्या दशकामध्ये हा कार्यक्रम आज होत आहे। या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या आयोजक संभाजी लोखंडे यांच्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे सुपुत्र श्री भरतसिंग गोगोले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी आपल्या सर्व स्टॉल धारक, त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने, युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने भरतसिंग गोगोले यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रम तर प्रतिवर्षी होत असतो। या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून काही फळ विक्रेते त्यातर्फे हा महोत्सव भरवला आहे, खास करून श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त। काय सांगाल? मी अभिनंदन करतो ते संभाजी लोखंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे विभाग प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना सगळ्यांचं, की बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा इथे सांगली द्राक्ष महोत्सव, फळ महोत्सवाचा हा कार्यक्रम आणि बचत गटांसाठी इथे जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जेणेकरून की आपल्या ग्रामीण भागातल्या महिला असतील, पुरुष असतील, जो काय आपला माल पिकवता तो मुंबईला येऊन त्याचं बाजार विक्री व्हावी, यासाठी गेले 5-6 वर्ष संभाजी इथे हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। त्यांनी मी त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि खास करून बाळासाहेबांना 100 वर्ष झालीत शताब्दीच्या याच्यात महोत्सवात, आणि त्याचं आयोजन इथे केलेलं आहे। आमचे विभाग प्रमुख अविनाश असल, त्यांच्या महिला आघाडीच्या आमच्या वस्तुस्थिती की आजच्या काळामध्ये ते लोकांना आवश्यक बाब आहे की त्याने इथे आणलेलं आहे। मी धन्यवाद देतो। आमची एक महिला आलेली आहे आटपाडीवरून, की नक्कीच तिने जे काय पदार्थ इथे लावलेले आहेत त्याची वाखाणणी करणं गरजेचं आहे, आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेवाल्यांना धन्यवाद देतो।